पालघरमधील माकपचं आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलेलं आहे। 3 महिन्यांसाठी माकपचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय। आंदोलक पालघर जिल्हाधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। 3 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलंय। अनेक प्रश्न मार्गी लागल्याची माहिती आंदोलकांनी दिलेली आहे। आमदार निकोले यांनी दिलेली आहे। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेलं माकपचं आंदोलन अखेर 3 महिन्यांसाठी स्थगित करण्यात आलेलं आहे, अशी माहिती आमदार विनोद निकोले यांनी दिली आहे। वरून शिक्षणाचा दर्जा अमलाग्र बदल शाळांमध्ये रिक्त पद भरण्याची चर्चा झालेली आहे आणि ती रिक्त पद भरणं मागचाही तो विषय आला त्या पद्धतीने होईल। वाढवण बंदर व मुरबे बंदर प्रकल्प रद्द करणे ही आमची मागणी आहे। ती मागणी सुद्धा त्यांनी की या मोर्चाचा रेफरन्स घेऊन आम्ही इथून सरकारला त्या पद्धतीचा एक अहवाल आम्ही तयार करून देऊ वाढवण बंदर आणि मुरबे बंदर रद्द करण्याचा। तर अशी जवळजवळ ज्या पद्धतीने आमची जी अपेक्षा होती त्या पद्धतीने बऱ्याचशाच एक सकारात्मक चर्चा झालेली आहे। दिलेलं आहे की 3 महिन्यापर्यंत हे सर्व अंमलबजावणी होईल। तर मला वाटतं आम्ही त्या 3 महिन्यापर्यंत हे जे आमचं आंदोलन आहे ते मला वाटतं आमचे सर्व पदाधिकारी आहेत तर ते आम्ही या ठिकाणी ते स्थगित करण्याचा निर्णय